हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण युनिट 2 सॉल्व करणार आहोत वर्ड गेम्स. त्याच्यामधला पहिला लेसन आहे पझल्स. तर ह्याच्या आधी जे तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर ते मी 5th स्टँडर्डच्या स्कॉलरशिपच्या प्लेलिस्टमध्ये टाकलेले आहेत इंग्लिशच्या, त्यात तुम्ही बघू शकता. चला, इथे पझल्समध्ये आता आपण डायरेक्ट क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस सॉल्व करायला घेऊ. तुम्ही प्रॅक्टिस करता हे एकदा सगळं रीड करून घ्या. ठीक आहे, इथे दिलेलं आधीचं. आपण डायरेक्ट क्वेश्चन सॉल्व करायला घेऊयात. बघा, चूज द करेक्ट पार्टनर. रोमिओ अँड कोण आहे? जुलिएट. सो इथे सेकंड ऑप्शन. हे जनरली माहिती असतं तुम्हाला. लॉक अँड की, थर्ड ऑप्शन. बॉडी अँड काय येईल? सोल. बॉडी अँड सोल. सो इथे येईल फोर्थ ऑप्शन. नेक्स्ट बघा, चूज द करेक्ट ट्रिपलेट. हुक, लाईन अँड सिंकर ही फ्रेज आहे. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. सिंकर म्हणजे काय? मासेमारी करता जे वापरतात. आता हुक तुम्हाला माहिती असेल. लाईन म्हणजे दोरी म्हणतो आपण त्याला, दोरी. आणि सिंकर म्हणजे मासेमारी करता जे वजन लावतात, तर त्याला हे सिंकर म्हणतात. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. मॅन, वुमन अँड काय येईल? तिथे काय येईल? मॅन, वुमन अँड चाइल्ड, किंवा चिल्ड्रन सुद्धा येऊ शकतं, पण इथे चाइल्ड बरोबर आहे. हिअर, देअर अँड एव्हरीवेअर. म्हणजे हिअर इकडे, तिकडे आणि सगळीकडे असं होईल त्याचा अर्थ ना. सो इथे येईल एव्हरीवेअर. चूज द करेक्ट सेट ऑफ मिसिंग वॉवेल्स इन द करेक्ट ऑर्डर. अ कॉन्टिनेंट, इथे एस आहे. इथे आपल्याला मिसिंग काय सांगितलंय? वॉवेल्स. त्यामुळे सगळे वॉवेल्स येतील. मग कुठले येतील इथे? एशिया, ASIA म्हणजे AIA. कुठला ऑप्शन आहे? AIA, फर्स्ट ऑप्शन. सो इथे फर्स्ट ऑप्शन मार्क करा. नेक्स्ट बघा, अन ॲनिमल. ॲनिमल CNG. तुम्हाला याच्यावर लक्षात आलं असेल की कांगारू. मग कांगारूमध्ये बघा मध्ये कुठले फिल केलेत वर्ड्स? AA आणि OO. म्हणजे कुठला येईल ऑप्शन इथे? फोर्थ ऑप्शन येईल. इंटेलिजन्स म्हणजे काय? ब्रेन. तर BRAIN. ए आणि आय. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. चूज द करेक्ट वर्ड्स ऑफ कंपॅरिझन. मंडे इज टू ट्यूजडे ॲज सॅटर्डे इज टू, म्हणजे मंडे नंतर ट्यूजडे येतो, सॅटर्डे नंतर काय येतं? संडे. सो इथे सेकंड ऑप्शन. पॅलेस इज टू किंग ॲज इग्लू इज टू, म्हणजे पॅलेसमध्ये कोण राहतं? किंग. इग्लू हे कोणाकरता आहे? कोण राहतं तिथे? तर इथे एस्किमो. हे सेकंड ऑप्शन. हे तुम्ही बघितलेलं असेल, हे शिकून पण झालेलं असेल तुमचं. इग्लूमध्ये एस्किमो राहतात. त्याच्यानंतर बघा, कॅट इज टू किटन ॲज स्वॅन इज टू, स्वॅनचे कोण असतात? सिग्नेट. स्वॅनच्या पिल्लांना काय म्हणतात? सिग्नेट. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. चला, नेक्स्ट बघा, चूज द करेक्ट ॲनाग्रॅम फॉर द गिवन वर्ड. आता इथे ॲनाग्रॅमचा अर्थ काय आहे? की ह्या दिलेल्या वर्डमधला एक नवीन वर्ड तयार होतो, पण हेच यूज करून दुसरा वर्ड तयार होतो, त्याला काय म्हणतात? ॲनाग्रॅम. सो इथे बघा, थिंगचं इथे काय होईल? जी. आता ह्याला काही अर्थ नाही आहे, या तिन्ही ह्याला काही अर्थ नाही, पण नाईट हा मिनिंगफुल वर्ड आहे. सो इथे सेकंड ऑप्शन येईल नाईट. चीट. आता चीटमधनं अजून एक कुठला तयार होईल? तर तो होईल टीच. बरोबर. TEACH. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. SERV ही सर्वचं इथे मिनिंगफुल काय वर्ड आहे? तर तो आहे वर्ड्स. ते येईल थर्ड ऑप्शन. चला, वर्ड्स म्हणजे काय? एखादी कवितेची ओळ किंवा काव्यपंक्ती. ठीक आहे, वर्ड्स. नेक्स्ट बघा, क्वेश्चन 6. युजिंग द गिवन क्लूज चूज द करेक्ट वर्ड टू कम्प्लीट द क्रॉसवर्ड. चला बघूयात आपण. हाऊस. तर हाऊस ई पासून तयार होणारा कुठला वर्ड होईल इथे? आणि क्लू काय दिलेला आहे? पेंटर्स यूज दिस. पेंटर काय यूज करतात ई पासून? तर ते यूज करतात इझेल. EASEL. EASEL. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. बाकी दुसरा कुठला येणारच नाहीये, त्यामुळे हे येणार आहे इझेल. नेक्स्ट बघा, सेकंड. ॲनिमल्स लिव्ह देअर. कुठे राहतात ॲनिमल्स? फॉरेस्ट, जंगल, हाऊस आणि वूड. तर फॉरेस्ट आणि जंगल दोन्ही येऊ शकतं, पण इथे बघा यू आहे. सो काय येईल? जंगल. JUNGLE. ठीक आहे, सेकंड ऑप्शन. नेक्स्ट बघा, सिलेक्ट अ सुटेबल लेटर इन प्लेस ऑफ स्टार टू फॉर्म 2 न्यू सेन्सिबल वर्ड्स. म्हणजे इथे असा आपल्याला लेटर इथलं ह्यातलं वापरायचं आहे की दोन्ही नवीन वर्ड तयार होतील, ज्याला काहीतरी मिनिंग असेल. इथे बघा ERB आहे. मग सी घेतलं तर आपण तर CERB आणि कार्ड होईल, पण CERB त्याचा काही अर्थ होत नाही. सेकंड बघा, हर्ब आणि हार्ड दोन्ही वर्ड तयार होतात. हर्ब म्हणजे काय? तर आयुर्वेदिक ह्याच्यात वापरतात ना औषधांमध्ये, हर्ब्स म्हणतो आपण. ठीक आहे, आणि हार्ड. सो दोन्ही मिनिंगफुल वर्ड आहे. सो इथे येईल
सेकंड ऑप्शन. त्याच्यानंतर बघा HERE आणि HANK. आता THERE देअर अँड थँक दोन्ही होतो, सो इथे पहिलंच ऑप्शन बरोबर आहे. नेक्स्ट बघा BREAM येईल का, ब्रीम आणि म्रीम हे दोन्ही होणार नाही. मग BREAC येईल का, नाही ते पण येणार नाही. सी वरनं CREAM क्रीम होईल, पण BREAC ला काही अर्थ नाही आहे. मग थर्ड बघा BREAD ब्रेड होईल आणि DREAM ड्रीम दोन्ही मिनिंगफुल वर्ड तयार होत आहेत, सो इथे येईल थर्ड ऑप्शन. नेक्स्ट बघा FRAID आणि ROUND अराउंड आणि अफ्रेड ए यूज केला तर दोन्ही मिनिंगफुल वर्ड तयार होत आहेत, सो इथे येईल थर्ड ऑप्शन. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. सिलेक्ट द करेक्ट पेअर्स ऑफ लेटर्स विच कॅन रिप्लेस द फर्स्ट अँड द लास्ट लेटर्स ऑफ द फॉलोइंग वर्ड टू फॉर्म अ न्यू वर्ड. का फायर. मग फायरचं काय सांगितलं बघा, सिलेक्ट द करेक्ट पेअर्स ऑफ लेटर्स. ह्याच्यातलं करेक्ट पेअर आपल्याला एक चूज करायची आहे. विच कॅन रिप्लेस द फर्स्ट अँड द लास्ट लेटर, म्हणजे फर्स्ट आणि लास्ट लेटर रिप्लेस होऊन एक नवीन वर्ड तयार होईल, तो आपल्याला तयार करायचा आहे. मग इथे बघा D आणि M. तर D आपण Fच्या जागी घेतला तर काय होईल तयार बघा, DIRE असा कुठलाही वर्ड नाही आहे. D आणि D DIRT डर्ट. डर्ट हा शब्द असू शकतो, सो इथे येईल सेकंड ऑप्शन. M आणि N घालून बघा MIRE हा पण होणार नाही आणि PIRE पायर हा पण होणार नाही. ठीक आहे, सॉरी PIRT हा पण होणार नाही. सेकंड बघा बीट BEET. तर इथे आपल्याला खालचे हे रिप्लेस करायचे आहेत. तर पहिलं कुठे आहे बघा पीट PEEY PV हे पण होणार नाही. REEN रिन. त्याच्यानंतर SEET सीट ते पण होणार नाही. SEED हे होईल बघा सीड. सीड म्हणजे काय बी, तर इथे फोर्थ ऑप्शन बरोबर आहे. यंगच्या जागी आपल्याला आता खालच्या ऑप्शनमधून रिप्लेस करायचे फर्स्ट आणि लास्ट लेटर. ROUND राऊंड पहिलाच ऑप्शन मला बरोबर वाटतोय, होतोय कारण तयार पहिला लेटर. सो इथे बघा पहिलंच वर्ड तयार होतोय राऊंड, सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. नेक्स्ट बघा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द क्रॉसवर्ड. चला बघा हे दोन्ही क्रॉसवर्ड 2023 आणि 2022 ला विचारले होते. बघूया आपण इथे काय आहे. LADER आणि AGLE ह्यातलं कुठलं इथे प्रॉपर लेटर यूज केला की त्याचं मिनिंगफुल वर्ड तयार होईल. तर इथे बघा A आणि A म्हणजे AAGLE होणार नाही, त्यामुळे हे येणार नाही. AEGL म्हणजे समजा इथे A यूज केला तर काय होईल, इथे AAGLE म्हणजे ए पण येणार नाही. ई येऊ शकतं, EAGLE ईगल होऊ शकतं इथे. मग LEADER लीडर हा पण बरोबर मिनिंगफुल वर्ड आहे. पुढे बघा E आणि ST. आता इथे E घेतलाय आपण, सो इथे ईच्या नंतर काय आहे A, सो इथे A घेतला तर हे पण मिनिंगफुल वर्ड तयार होतोय, सो इथे येईल थर्ड ऑप्शन. नेक्स्ट बघा RSES. आता इथे सगळं एकच वर्ड कुठला तरी वापरायचा आहे. तर आता इथे ऑलरेडी सोडवलं आहे, तर कारण मी हे एका स्टुडंटचं बुक घेतलेलं आहे. तर इथे बघा त्यांनी आय वापरला आहे, म्हणजे RISES रायझेस. SING सिंग म्हणजे बरोबर आहे. FIGHT फाईट आणि FAIL फेल म्हणजे आय हे ऑप्शन बरोबर आहे, सो इथे फर्स्ट ऑप्शन मार्क करा. नेक्स्ट बघा नेक्स्ट आहे वर्ड रजिस्टर. तर वर्ड रजिस्टर म्हणजे काय, वर्ड रजिस्टर comprises of word that are connected to a particular thing. फॉर एक्झाम्पल गार्डनमध्ये काय काय असतं, ट्रीज, फ्लावर्स, बुशेस, बर्ड्स, मड एक्सेट्रा. कॉम्प्युटर म्हणल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय काय येतं, कीबोर्ड, मॉनिटर, माऊस, प्रिंटर, प्रोग्राम. ठीक आहे, मग तसं आपल्याला इथे सर्च करायचं. आता इथे बघा मग पहिला क्वेश्चन काय आहे, पिक आउट द वर्ड दॅट डज नॉट बिलॉंग टू द वर्ड रजिस्टर ऑफ द गिवन वर्ड चॅप्टर. चॅप्टरमध्ये ट्राउझर्स, सेंटेन्स, पॅराग्राफ आणि पेज. तर तुमच्या जो लेसन आहे त्याला आपण चॅप्टर म्हणतो, ठीक आहे. चॅप्टर 1, चॅप्टर 2 त्याच्यामध्ये सेंटेन्सेस असतात, पॅराग्राफ असतात, पेजेस असतात. म्हणजे मग काय नाही आहे, डज नॉट बिलॉंग टू ट्राउझर्स. ट्राउझर्स म्हणजे पॅन्ट, सो हे बिलॉंग नाही करत ह्याला, सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. सेकंड बघा टाईममध्ये मिनिट, सेकंड, डे तिन्ही येतं. बुक येतं का, नाही, सो इथे फोर्थ ऑप्शन चुकीचा आहे. हाऊस
रूम, फर्निचर, क्लाउड्स आणि किचन. तर हाऊसमध्ये रूम येतं, फर्निचर येतं, किचन येतं. क्लाउड्स येतात का, ढग येतात का हाऊसमध्ये? नाही. सो इथे थर्ड ऑप्शन डज नॉट बिलॉंग टू द वर्ड. सिटी, सिटीमध्ये स्ट्रीट्स, बिल्डिंग्स, गार्डन्स, प्लॅनेट्स. प्लॅनेट्स येतात का सिटीमध्ये? नाही. सो इथे फोर्थ ऑप्शन. क्लासरूम, बेंचेस, बेड, डेस्क आणि टेबल. क्लासरूममध्ये बेड असतो का कधी? नाही. सो इथे सेकंड ऑप्शन. चला नेक्स्ट बघा काय आहे. फेस्टिवल. फेस्टिवलमध्ये फर्निचर, हॉलिडे, फन आणि फूड. फर्निचर येत नाही फेस्टिवलमध्ये. फर्स्ट ऑप्शन. फॅमिली, ब्रदर, आंट, ॲक्वाटन्सेस आणि कझिन. ॲक्वाटन्सेस येणार नाही इथे. थर्ड ऑप्शन. बॉडी, हँड, हॉस्पिटल, टॉर्सो आणि हेड. तर इथे हॉस्पिटल हे बॉडीमध्ये येणार नाही. सो इथे सेकंड ऑप्शन. पिक आउट द वर्ड दॅट बिलॉंग टू द वर्ड रजिस्टर टू द गिव्हन वर्ड्स. हॉस्पिटल. तर हॉस्पिटलमध्ये कार, रोड, फायर इंजिन आणि डॉक्टर. तर इथे आपल्याला फक्त हॉस्पिटलशी बिलॉंग होणारा वर्ड शोधायचा आहे. मग काय आहे ते? डॉक्टर. सो इथे फोर्थ ऑप्शन. कलर. कलरमध्ये बघा ग्रे कलर. थर्ड ऑप्शन. ऑफिस. ऑफिसमध्ये काय येतं? कॉम्प्युटर, सलाड, फ्लो, पिंक. काय येणार आहे? कॉम्प्युटर. फर्स्ट ऑप्शन. गेम्स. गेम्समध्ये बघा काय येतं? फुटबॉल. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. नेक्स्ट बघा. फाइंड द टायटल्स ऑफ द गिव्हन वर्ड रजिस्टर. सोफा, टेबल, चेअर आणि बेड. मग हे कशामध्ये येतं सगळं? तर हे सगळं फर्निचरमध्ये येतं. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. हे सगळं फर्निचर आहे ना घरातलं. सोफा, टेबल, चेअर आणि बेड. नेक्स्ट बघा. व्हायोलिन, तबला, गिटार, सितार. हे सगळे काय आहेत? म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत. म्हणजे कशाशी रिलेटेड आहेत? म्युझिकशी. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. शॉप्स, थिएटर्स, फूड आणि फन. आता हे सगळं कुठे तुम्हाला एका जागी मिळतं? ते कुठे मिळतं? मॉलमध्ये. मोठ्या मॉलमध्ये तुम्ही जर कधी गेला असाल तर हे सगळं तुम्हाला एका जागी मिळतं. थिएटर पण असतं, खायला तिथे हॉटेल्स पण असतात, फूड मिळतं, फन असतं, गेम्स असतात, छोटे छोटे शॉप्स असतात. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन मॉल. चला नेक्स्ट लेसन बघा काय आहे. रिलेटेड वर्ड्स. दीज आर वर्ड दॅट आर रिलेटेड टू अ पर्टिक्युलर ऑब्जेक्ट ऑर अ पर्सन. आता इथे बघा. प्रे, सेवेज, फिअर्स आणि हंटेड. मग हे कम्प्लीट द वे बाय चुजिंग वन अल्टरनेटिव्ह. ह्याच्यातलं काय चूज केलं? तर हे काय आहे? ॲनिमल्स, टिमिड ॲनिमल्स का वाईल्ड ॲनिमल्स. हे काय आहेत? प्रे, सेवेज, फिअर्स किंवा हंट. हे सगळं कुठे होतं? वाईल्ड ॲनिमल्स. म्हणजे हे सगळं कोण करतं? तर वाईल्ड ॲनिमल्स करतात. शिकार करतात. त्याच्यानंतर फिअर्स म्हणजे इथे फिअर्सचा अर्थ होतो. फिअर्स म्हणजे उग्र किंवा भयंकर, तीव्र, आक्रमक. आक्रमक असतात ना वाईल्ड ॲनिमल्स. इथे त्याच्याशी रिलेटेड म्हणजे काय माहिती आहे? वाईल्ड ॲनिमल्स. चला आता आपण डायरेक्ट क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस बघूयात. बघा काय प्रश्न पहिला आहे. लुक ॲट द पिक्चर्स अँड पिक आउट द वर्ड रिलेटेड टू देम. तर इथे ही बस दाखवली आहे. मग ह्याच्याशी रिलेटेड काय आहे? रूट, स्टोन, पिलो का व्हील्स. व्हील्स रिलेटेड आहेत. सो इथे थर्ड ऑप्शन येईल. इथे बघा हे काय दिसतंय तुम्हाला? बाथरूम दिसतंय. मग इथे स्लीप, बाथ, स्टडी, ईट. काय येईल इथे? सेकंड ऑप्शन येईल बेथ. ॲक्च्युली बाथ म्हणत नाही, याला बेथ म्हणतात. बेथ इंग्लिशमध्ये म्हणतात. त्याचं प्रोनाऊन्स कसं करतात? बेथ. इथे बघा आता हे फ्लॉवर दाखवलं आहे. मग त्याला पेटल्स, रूट्स, ट्रंक, स्काय. काय आहे? पेटल्स. सो इथे फर्स्ट ऑप्शन म्हणजे त्याच्या पाकळ्या. बिल्डिंग दाखवली आहे. मग कार, स्टार्स, फुटबॉल आणि स्टेअर्स. बिल्डिंगमध्ये काय असतात? स्टेअर्स म्हणजे जिना असतो, पायऱ्या असतात. सो इथे फोर्थ ऑप्शन येईल. ढग दाखवलेत. मग ढगाचं काय? रेन. पहिलाच ऑप्शन. लुक ॲट द पिक्चर्स अँड पिक आउट द वर्ड नॉट रिलेटेड टू देम. आता नॉट रिलेटेड फाईंड करायचं आहे. मग आता हे ढग दाखवलेत, स्टार्स दाखवलेत. नॉट रिलेटेड काय आहे? तर मड. मड म्हणजे चिखल. सो इथे रिलेटेड नाही आहे. सो थर्ड ऑप्शन येईल. इथे बघा गार्डन दाखवलंय. मग इथे टेलिव्हिजन दिसतोय का कुठे? गार्डनमध्ये टेलिव्हिजन असणार का? नाही. सो हे नॉट रिलेटेड आहे टेलिव्हिजन. सँड, शेल्स, कॉम्प्युटर आणि वॉटर. हे काय दिसतंय? बीच दिसतोय. मग सँड, शेल, वॉटर तिन्ही असणार इथे. कॉम्प्युटर कशाला असेल इथे? इथे येईल थर्ड ऑप्शन. हे बघा हे काय दिसतंय? स्कूल आहे. मग स्कूलमध्ये टीचर, स्टुडंट, बेंचेस सगळं असणार आहे. थीफ असणार आहे का? नाही. सो इथे येईल फोर्थ ऑप्शन. नेक्स्ट बघा. आता हे हॉटेल रेस्टॉरंट वाटतंय. मग इथे फूड असणार आहेत, वेटर्स असणार आहे, टेबल्स असणार आहेत. चॉक असेल का? नाही. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. म्हणजे रिलेटेड नाही आहे त्याच्याशी. त्याच्यानंतर हा बर्ड दिसतोय फांदीवर बसलेला. मग बर्ड, ब्रांच, रिव्हर आणि ग्रास. आता इथे खाली बघा, खाली रिव्हर म्हणजे नदी वाटते इथे. ठीक आहे. म्हणजे मग काय नाही इथे ग्रास दिसत नाही. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. नेक्स्ट बघा. चूज द पेअर विच डज नॉट इंडिकेट रिलेटेड वर्ड्स. न्यूजपेपर,
आर्टिकल्स, मुंबई, गेटवे ऑफ इंडिया, स्कूल, बुक्स आणि फ्रुट्स, रोज. आता रोज हे फ्रुट्समध्ये येतं का? नाही येत. सो फोर्थ ऑप्शन डज नॉट सांगितले ना, डज नॉट इंडिकेट रिलेटेड वर्ड. सो इथे येईल फोर्थ ऑप्शन. नेक्स्ट बघा, ॲनिमल, जिराफ, बर्ड, हायना. हायना हा बर्ड आहे का? नाही. सो इथे सेकंड ऑप्शन चुकीचा आहे. फर्निचर, टेबल, गार्डन, ट्रीज, फुटबॉल, बॅट, कॉम्प्युटर, हार्ड डिस्क. फुटबॉलमध्ये बॅटचा वापर होतो का? नाही होत. सो इथे थर्ड ऑप्शन चुकीचा आहे. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड रिलेट टू द सेन्स ऑफ टच? ॲरोमॅटिक, कोर्स, श्रील का ब्राईट? चला इथे बघा, आता अरोमॅटिक म्हणजे काय? सुवासिक, सुगंधी, म्हणजे नाकाने आपण याचा वाज येतो. म्हणजे सेन्स ऑफ टच होतंय का? नाही. कोर्स, कोर्स म्हणजे खडबडीत, किंवा आपण म्हणू शकतो उदाहरण द्यायचं तर खरखरीत, खडबडीत वाळू. मग इथे हे टच केल्यावरच कळेल ना की ते खडबडीतली जागा आहे की नाही. सो इथे सेन्स ऑफ टचमध्ये इथे रिलेट टू कुठला आहे वर्ड? कोर्स. श्रील, श्रील म्हणजे काय? कर्कश, एकदम कर्कश किंवा तीव्र आवाज. आणि ब्राईट म्हणजे हुशार. सो इथे सेकंड ऑप्शन येईल. फाइंड द ऑड टर्म, हार्ट, टंग, लंग्ज आणि ब्रेन. आता हार्ट, लंग्ज आणि ब्रेन हे काय आहे? सगळे आपल्या बॉडीच्या आतले सगळे पार्ट्स आहेत. टंग आहे ही आपण म्हणजे दिसू शकते. हे दिसतात का आपल्याला? हार्ट, लंग्ज आणि ब्रेन सहज बघायला गेलं तर नाही, पण टंग दिसते. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. हे ऑड वन आउट आहे ह्याच्यामध्ये. चला नेक्स्ट लेसन बघूया कुठला आहे. नेक्स्ट लेसन आहे मॅच वर्ड्स अँड पिक्चर्स. आता हे तर एकदम सोपं आहे, तरी आपण करूयात आता हा लेसन. चला, चूज द करेक्ट वर्ड फ्रॉम द गिवन पिक्चर्स. आता हे दोन्ही मुलं हे काय करता आहेत? कुठे आहेत ते? लॅबोरेटरीमध्ये. सो इथे सेकंड ऑप्शन येईल. सायन्सचं काहीतरी प्रॅक्टिकल करतायत ना, म्हणजे ते लॅबोरेटरीमध्ये आहेत. इथे बघा, इथे काय खेळतायत? हे कुठला खेळ खेळतायत? खो खो. सो इथे थर्ड ऑप्शन येईल. हे तर एकदम सोपं आहे ना. ऑफिस, हॉस्पिटल, पोलीस स्टेशन आणि स्कूल. हे काय दिसतंय? इथे पोलीस दिसत आहेत सगळे. सो इथे येईल पोलीस स्टेशन. नेक्स्ट बघा, ह्याला काय म्हणतात? मायक्रोस्कोप. फर्स्ट ऑप्शन येईल. हे सायन्सच्या लॅबोरेटरीमध्ये तुम्ही बघितलं असेल तुमच्या शाळेच्या. इथे बघा, डॉक्टर आहेत. मग हे डॉक्टर कोणाचे डॉक्टर आहेत? लहान मुलाला चेक करतात, म्हणजे ते कोण आहेत? पेडिएट्रिशियन आहेत. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. आता हा कुंभार, हा काय करतोय? पॉट्सला त्या आकार देतोय, म्हणजे मग काय म्हणणार आपण त्याला? पॉटर. सेकंड ऑप्शन. हे कुठे आहे? काय म्हणतात त्याला? आयफेल टॉवर. आयफेल टॉवर कुठे आहे? पॅरिसमध्ये. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. चला नेक्स्ट बघा, नेक्स्ट काय आहे? गिटार, सितार, विणा आणि व्हायोलिन. तर हे काय आहे? व्हायोलिनचं. इथे येईल फोर्थ ऑप्शन. गिटारला हे असं नसतं, हे व्हायोलिनला असतं वाजवायला. सो इथे येईल व्हायोलिन. नेक्स्ट बघा, चूज द करेक्ट पिक्चर्स फॉर द गिवन वर्ड्स. काय खेळतायत हे मुलं? आता इथे टेनिस. टेनिस आपल्याला कसं खेळतात टेनिस? तर इथे येईल सेकंड ऑप्शन. टेनिस म्हणजे बॅट आणि ह्याने खेळतात ना, रॅकेट आणि बॉल. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. लेक. लेक आता इथे कुठे आहे बघा? फर्स्ट त्याच्यामध्ये ही तर नदी दिसते, इथे हा बीच दिसतोय आणि हा धबधबा, म्हणजे कुठला आहे ऑप्शन? पहिला. पायलट. पायलट कुठे आहे? इथे बघा, विमानाच्या इथे दिसतोय तो पायलट. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. ठीक आहे, इथे आता आपला युनिट 2 सुद्धा संपलेला आहे. आणि युनिट 1चा आणि त्याच्या आधीचे व्हिडिओ पण मी स्कॉलरशिपच्या ग्रुपवर टाकलेले आहेत इंग्लिशच्या, ते तुम्ही बघू शकता जाऊन प्लेलिस्टमध्ये. तर ह्याच्यानंतरचे लेसन जो आहे 22 पासून, ह्याचे सुद्धा व्हिडिओ मी टाकलेले आहेत. त्याच्यानंतरचे तर राहिलेत आर्टिकलचे, त्याचा व्हिडिओ घेऊन मी लवकरच येईल. शिकवलेलं आवडत असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.